आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं होतं। खरेदी करण्यासाठी त्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना रोखल्याचा आरोप होतोय। तब्बल अर्धा तास गेट समोर रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर प्रतिभा पवार यांच्यासोबत रेवती सुळे, ज्या सुप्रिया सुळेंच्या कन्या आहेत, त्याही होत्या अशी माहिती आहे। प्रतिभा पवार या शरद पवारांच्या पत्नी आहेत आणि रेवती सुळे या पवारांची नात आहेत आणि या दोघींनाही टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे। ते गेट लोडिंग अनलोडिंगचं असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिलेली आहे। तर हायटेक टेक्सटाईल पार्क या ठिकाणी आहे बारामतीमध्ये आणि या पार्कमध्ये सध्या जे प्रशासन चालतं ते म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडून ही टेक्सटाईल पार्कची हाताळणी केली जाते आणि यावेळेला प्रतिभा पवार ज्या शरद पवारांच्या पत्नी आहेत आणि त्यांची नात सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे यांना जाण्यापासून रोखल्याचा आरोप झालेला होता आणि त्यानंतर हे प्रकरण आता समोर आलंय। पण प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। ज्या गेटमधून जाण्याचा प्रयत्न ते दोघी करत होत्या ते गेट हे लोडिंग अनलोडिंगसाठी असल्यानंच रोखल्याचं स्पष्टीकरण इथं देण्यात आलं आहे। दरम्यान जेव्हा प्रतिभा पवार आणि त्याचबरोबर रेवती सुळे यांना रोखलं त्यानंतर मात्र सगळीकडून टीकाही होऊ लागली होती। तर या सगळ्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आलेली आहे, बघूयात। माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्सटाईल पार्क मध्ये गेल्या होत्या बारामतीला। त्या टेक्सटाईल पार्क मध्ये त्यांना आज जायला काहीतरी 25 मिनिटं बाहेर थांबवण्यात आलं। त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा, पण त्यांना काही आज सोडण्यात आलेलं नाही। आणि योगायोग बघा, जो टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेब यांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच बायकोला टेक्सटाईल पार्क मध्ये जाताना बाहेर 25 मिनिटं थांबावं लागतंय। पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते कसेही लोकांना वागवू शकतात, ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे। तर जो टेक्सटाईल पार्क बारामतीमध्ये पवारांनी आणला त्याच टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून शरद पवारांच्या पत्नीला रोखल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे। सध्या बारामतीमध्ये हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे अजित पवार आहेत, जे शरद पवारांचे पुतणे आहेत आणि 6 वेळा ते निवडून आलेले आहेत। अशा वेळेला आता त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या पाठीशी आहे शरद पवार, प्रतिभा पवार सुद्धा त्यांचा प्रचार करताना दिसतात आणि अशामध्येच जेव्हा प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यावेळेला त्यांना रोखण्यात आलं, त्यामुळं इथं आता टीकाही होऊ लागली आहे। तर या संदर्भात बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल बाग यांच्याशी संवाद साधलेला आहे। आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी, बघूयात। राजकारण म्हटलं की आरोप आणि प्रत्यारोप आले, मात्र काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या बारामतीमधील टेक्सटाईल पार्कच्या गेटवर आल्या होत्या आणि त्यांना या गेटमधून सोडलं गेलं नाही असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। आपण पाहू शकता, मी आहे या टेक्सटाईलच्या गेटमध्ये, या गेटमधून त्यांना सोडलं नसल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात होता। मात्र प्रत्यक्षदर्शनी या घटनेमागे नेमकं काय घडलं हे इथले आपण कर्मचाऱ्यांची किंवा इथले जे CEO आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ। आपल्यासोबत वाघ आहेत, जे या कंपनीचे CEO आहेत। काय सांगाल, नेमकी काय घटना घडली होती? प्रतिभा काकी किंवा रेवतीताई पार्कमध्ये येणार आहेत अशी कुठलीही पूर्वकल्पना मला दिली गेलेली नव्हती। मला गेटवरून सिक्युरिटीकडून असा मेसेज आला की इथे एक रॅली काढण्यात येणार आहे। तर रॅलीला कुठलीही आमची परमिशन नसल्यामुळं मी गेटला सूचना दिलेल्या होत्या की रॅलीच्या कुठल्याही गाड्या आतमध्ये सोडायच्या नाहीत। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काही गाड्या सुद्धा आतमध्ये ऑलरेडी आलेल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की इथं प्रतिभा काकी किंवा रेवतीताई येणार आहेत। परंतु मला एक तहसील ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती, तिथं आज 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या संदर्भात जे कामगारांना सुट्टी देण्याचा विषय आहे त्यासाठी मी इथनं गाडीवर निघालेलो होतो। ही जी काय घटना घडली, या घटनेसंदर्भात प्रतिभा काकी या अगोदर कधी आल्या होत्या का? त्यांना सोडलं गेलंय का? प्रतिभा काकी ह्या अगोदर वेळोवेळी आलेल्या आहेत आपल्याकडे आणि त्यांनी आत कंपन्या बघितलेल्या आहेत। असं कुठेही कोणाला पण आपण अडवलं गेलेलं नाही। प्रत्येक व्यक्तींना आपल्याकडे कायम आम्ही वेलकमच त्यांचं करत असतो। हे जे काही गेट आहे हे प्रामुख्याने मुख्य गेट आहे का बॅक साईड गेट आहे? बॅक साईडचं मुख्य गेट आहे, परंतु ह्याचा वापर हा मटेरियल गेट म्हणून आम्ही करत असतो। आमच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी किंवा आमच्या कामगारांना ये जा करण्यासाठी आमचे 2 वेगळे गेट्स आहेत। आणि जो काही वॉचमॅन ह्या गेटवर होता तो हिंदी भाषिक असल्यामुळं आणि नवीन होता, त्याला प्रतिभा काकींना तो ओळखत नव्हता। पण मला जशा सूचना मिळाल्या की काकी गेटवर आलेत, रेवतीताई गेटवर आलेत, विदिन 5 सेकंदामध्ये मी तशा सूचना फोनवरनं जागेवरच दिल्या गेल्या आणि त्यांना अंतरात सोडून आतल्या 3 कंपन्यांमध्ये त्यांना आम्ही आमच्या महिला सहकाऱ्यांना पाठवून त्यांच्याबरोबर पाठवून त्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना
संबोधित बी केलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाही आम्ही या आरोपाला मी सहमती दर्शवत नाही. मी पूर्ण ह्याला डिनाय करतोय. ही जी काही आज घटना घडली, या घटनेची जी काही सत्य परिस्थिती आहे ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणण्याचा एक प्रयत्न होता. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.